नमस्कार. आज आपण मागच्या वेळेस आपण 4.1 पाहिला होता. लास्ट टाइम वी लर्न एक्झाम्पल्स इन 4.1. नाउ वी लर्न जीएसटी इन ट्रेडिंग चेन. मीन्स व्हॉट? व्यवसाय साखळीमध्ये जीएसटी कसा आकारला जातो? आता तुम्ही म्हणाल व्यवसाय साखळी म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय जीएसटी इन ट्रेडिंग चेन? ट्रेडिंग चेन म्हणजे काय? मॅन्युफॅक्चरर, मॅन्युफॅक्चरर, देन रिटेलर किंवा त्याला होलसेलर म्हणतो आपल्याला. त्याला डिस्ट्रीब्युटर पण म्हणतात. त्याच्यानंतर रिटेलर, आणि सगळ्यात शेवटी कंझ्युमर. बघा, हा पहिला मॅन्युफॅक्चरर आहे, नंतर होलसेलर ज्याला डिस्ट्रीब्युटर म्हणतात, नंतर रिटेलर आणि कंझ्युमर. कंझ्युमर म्हणजे आपण ग्राहक, आपण थोडक्यात आपण. हा रिटेलर म्हणजे घाऊक विक्रेता. आपल्या आसपास जी दुकानं असतात ना, त्याला किरकोळ विक्रेता म्हणतात, घाऊक नाही, किरकोळ विक्रेता झालं. डिस्ट्रीब्युटर जो आहे याला म्हणतात घाऊक किंवा वितरक म्हणतात, त्याला वितरक. आणि मॅन्युफॅक्चरर म्हणजे उत्पादक, कंपनी वगैरे असते ना जे तयार करतात ते. कंपनी किंवा जे तयार करतात, जे साहित्य तयार होतं त्याला आपण उद्योग म्हणूया. ते झालं मॅन्युफॅक्चरर, तयार करणारे होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटरला विकतात. जिल्ह्यामध्ये डिस्ट्रीब्युटर असतात की यांच्याकडून त्यांच्याकडे माल येतो. मग हे किरकोळ विक्रेते दुकानदार आहेत त्यांना विकतात आणि आपण दुकानदाराकडून घेतो. अशा प्रकारची ही साखळी असते याला. आणि या प्रत्येक साखळीमध्ये जीएसटी आकारला जातो. त्याला जीएसटी चेन म्हणतात. त्याला काय म्हणतात? जीएसटी चेन म्हणतात. नीट लक्ष द्या, सेमी नॉन सेमी दोघांनी. याला उत्पादक म्हणायचं, याला घाऊक विक्रेता किंवा वितरक म्हणायचं, किरकोळ विक्रेता आणि ग्राहक. आता ट्रेडिंग चेन जी आहे ज्याला व्यवसाय साखळी म्हणतात. ट्रेडिंग चेन TRADING, ट्रेडिंग चेन म्हणजे व्यवसाय साखळी. ही साखळीचे ना, ह्याच्याकडून हे माल घ्यायचा, ह्याच्याकडून ह्याने घ्यायचा, ह्याच्याकडून ह्याने घ्यायचा. प्रत्येक टप्प्यामध्ये नफा आकारला जातो, प्रत्येक टप्प्यामध्ये जीएसटी आकारला जातो. आणि प्रत्येक टप्प्यातला जीएसटी कसा आकारला जातो ते आता आपल्याला पाहायचंय. आता याच्यामध्ये जो जीएसटी आकारला जाणार आहे तो शासनाकडे कसा जमा होतो ते आपल्याला आता पाहायचंय. म्हणजे लेट्स लर्न एक्झाम्पल्स ऑन जीएसटी चेंज अँड पेड टू द गव्हर्नमेंट ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग. प्रत्येक टप्प्यावर, साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर जीएसटी कसा आकारला जातो ते आता आपल्याला पाहायचं. एक एक्झाम्पल आहे, मराठी इंग्लिशमध्ये सांगणार आहे. समजा एका उत्पादकाने, आधी मराठीत असतो किंवा इंग्लिशमध्ये वाचतो, जाऊ काय. सपोज मॅन्युफॅक्चरर ऑफ अ वॉच, हॅज सोल्ड वन वॉच फॉर ₹200. ₹200 विकलं. ₹200 इन्क्लुडिंग प्रॉफिट, त्याच्यामध्ये प्रॉफिट पण आहे. टू द होलसेलर, कोणाला विकलं? होलसेलरला. होलसेलर सोल्ड दॅट वॉच फॉर 300 टू रिटेलर, ₹300 विकलं. त्यानंतर रिटेलर सोल्ड इट टू द कस्टमर फॉर 400. म्हणजे बघा, याने नफ्याचे ₹200 याला विकलं, याने ₹300 याला विकलं, याने ₹400 विकलं. जीएसटी चार्ज ॲट एव्हरी स्टेज इज 12%. जीएसटी रेट किंवा जीएसटी पर्सेंट 12%. झालं. देन हाऊ इच ट्रेडर पेज जीएसटी. प्रत्येक विक्रेता म्हणजे प्रत्येक जण म्हणजे हाऊ
trader pays GST and takes his input tax credit ITC at every stage of transaction as shown in the following flowchart. आता खाली फ्लोचार्ट आहे बघा, पान नंबर 88 वर बघायचं सर्वांनी. सारणी आहे बघा खाली, त्याला ओघ तक्ता म्हणतात, फ्लोचार्ट म्हणतात. एका उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्यास एक घड्याळ नफ्यासह 200 रुपयाला विकले. घाऊक व्यापाऱ्याने किरकोळ व्यापाऱ्यास 300 रुपयांना, किरकोळ व्यापाऱ्याने ग्राहकास 400 रुपयाला विकले. जीएसटीचा दर 12% आहे. तर उत्पादक घाऊक व किरकोळ व्यापारी खालील कराची वजावट घेऊन उरलेला टॅक्स कसा भरतात ते आता आपल्याला पाहायचं आहे. नीट पाहायचंय, समजून घ्यायचंय. आता बघा 12% दर आहे. जीएसटी दर मॅन्युफॅक्चररने होलसेलरला विकला 200 रुपयाला. 200 वर 12% टॅक्स, 12 गुणिले 100 म्हणजे 12/100. टॅक्स आला 24 रुपये. म्हणजे याने याला विकलं त्यावेळेस याला ते घड्याळ केवढ्याला पडलं? 200 अधिक 24, 224 रुपयाला पडलं. टॅक्स 24 रुपये म्हणजे 200 रुपये घड्याळ आणि 24 रुपये जीएसटी, म्हणजे होलसेलर 224 रुपयाला पडलं. कळलं का? होलसेलरने 300 रुपयाला विकलं. 300 गुणिले 12%, 12×36 म्हणजे अधिक 36 म्हणजे याला 336 रुपयाला पडलं. याने किती टॅक्स भरला? 36 रुपये. याने याला किती टॅक्स दिला? 24 रुपये. बरोबर आहे ना? अहो हे माझ्याकडे का दाखवला? याच्याकडून माझा घेतला म्हणजे याने 24 रुपये टॅक्स दिला याला. 200 रुपयाची वस्तू 24 रुपये टॅक्स, 224. याने 30 रुपयाची वस्तू घेतली ना, 30 रुपये तर दिलेच. बरं 36 रुपये म्हणजे 36 रुपये याने याला दिले, म्हणजे 36 रुपये याला दिले. याने 24 रुपये याला दिले. आता याने याच्याकडून घेतला 400 रुपयाला. 400 गुणिले 12/100, 1248 म्हणजे एकूण किती रुपये झाले? 448. म्हणजे याने 48 रुपये टॅक्स याला दिला. काही कळतंय का? खरेदी करताना जो टॅक्स दिला जातो, टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ परचेसिंग. खरेदीच्या वेळी जो टॅक्स दिला जातो परचेसिंगच्या वेळी जातो, दॅट इज कॉल्ड इनपुट टॅक्स. कोणता टॅक्स? इनपुट टॅक्स. बरोबर आहे का? खरेदीच्या वेळी दिलेला कर, टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ परचेस. टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ परचेस इज कॉल्ड इनपुट टॅक्स. Is that clear? And tax paid at the time of म्हणजे विक्रीच्या वेळी. बरोबर आहे का? विक्रीच्या वेळी जो टॅक्स दिला जातो त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स. त्याला काय म्हणायचं? आउटपुट टॅक्स. म्हणजे ज्या वेळेस टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ सेल, टॅक्स पेड नाही, कलेक्ट म्हणावं लागेल. टॅक्स कलेक्ट at the time of of sale is called output tax. विक्री करताना जमा झालेला कर ज्याला आउटपुट टॅक्स म्हणतात.
आउटपुट टॅक्स. आता आउटपुट टॅक्स जो आहे, इनपुट टॅक्स तुमच्या लक्षात आलायचे. आता आउटपुट टॅक्स परत एकदा पहा. आता हाय सध्या होलसेल, याने इकडून माल घेतला, विकत घेतलं, त्यावेळेस जो टॅक्स दिला तो इनपुट. आता याने याला माल विकला, याच्यामध्ये टॅक्स किती घेतला? 36 रुपये. 36 याने घेतला, याने दिला. फरक लक्षात घ्या. थोडंसं अवघड आहे बघा. होलसेलरने 24 रुपये टॅक्स दिला ना, म्हणजे याचा हा इनपुट टॅक्स झाला. आणि याचा याने घेतला म्हणलं की आउटपुट, आणि दिला म्हणलं की इनपुट. सोपं. पेड दिला, इनपुट. टेक घेतला, आउटपुट. मी दुकानदार आहे, मी आता होलसेलर म्हणून माल घेतला, त्यावेळेस मी तो टॅक्स भरला ना, दॅट इज माय इनपुट टॅक्स. आता मी तो माल तुम्हाला विकतोय, तुमच्याकडून मी जो टॅक्स घेईल आता मी घेतोय ना, आता मी देत होतो म्हणजे इनपुट. आता मी तुमच्याकडून टॅक्स घेतोय, हा आउटपुट टॅक्स. कळतोय का? म्हणजे खरेदीच्या वेळी दिलेला जो कर आहे त्याला इनपुट टॅक्स म्हणायचं, आणि विक्रीच्या वेळी जो कर गोळा केला जातो त्याला आउटपुट टॅक्स म्हणायचं. 2 प्रकारचे टॅक्स पाहिले बघा, आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स. आता आणखी एक कन्सेप्ट, विक्रीच्या वेळी जो टॅक्स गोळा झाला त्याच्यातून खरेदीच्या वेळी जो टॅक्स दिला तो जर वगळून घेतला तर जी वजाबाकी येते त्याला जीएसटी म्हणायचं. आता बघा, ऍट द एंड, आता थोडक्यात इथं बघू आधी आपण थांबा. आता याने टॅक्स घ्या, हा जो आहे हा टॅक्स घेतला किती? 36. दिला किती? 24. 36 वजा 24 12. याने 12 रुपये भरायचे बरं का सरकारला, कारण याने 36 रुपयाचा टॅक्स गोळा केलाय, 24 रुपयाचा टॅक्स भरलाय. गोळा केलेला 36, भरलेला 24, यातला फरक 12 रुपये त्याने सरकारला जमा करायचे. आता याने 48 रुपये टॅक्स घेतलाय, बरोबर आहे का, आपल्याकडून घेतलाय, आणि भरलाय 36, 12 रुपये सरकारकडे जमा करायचे. किती रुपये जमा करायचे सरकारकडे? 12 रुपये. कळतंय का? म्हणजे ह्याने 12 करायचे, ह्याने 12 करायचे. आता याने काय करायचंय? याने एकूण 24 घेतला ना, याने असं जे आता 24 सरकारला भरून टाकायचं. प्रत्येक पायरीला टॅक्स भरावा लागतो. याने 48 रुपये टॅक्स दिलाय. कळतंय का? बघा बरं, हा 24, हा 12 आणि हा 12 किती झाले? 24 12 12 12 24 24 48. हे काय 48 रुपये आपणच दिलेले. म्हणजे आपण जो टॅक्स दिला ना, सगळा टॅक्स आपणच भरतो. ऑल टॅक्स पेड बाय कंझ्युमर, आणि तोच टॅक्स इकडे विभागला जातोय. आपल्याला वाटतं की प्रत्येक लोक टॅक्स भरताय, दुकानदार म्हणतात आम्ही टॅक्स भरतो, टॅक्स द्यावा लागतो, पण ऍक्च्युली तो टॅक्स आपल्याकडे वसूल केला जातो. एव्हरी टॅक्स पेड बाय कंझ्युमर. बघा ना तुम्ही, याने 24 भरला, याने फक्त 12 भरला, याने 12 भरला, 12 12 24, टोटल आलं 48. दॅट इज द ट्रेडिंग चेन. ओके, आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, खरेदीच्या वेळी जी रक्कम दिली जाते ऍट द टाइम ऑफ परचेस, द टॅक्स पेड ऍट द, याने खरेदी केलं ना, ऍट द टाइम ऑफ परचेस टॅक्स पेड बाय द होलसेलर इज 24. So it is output, input tax. बरोबर आहे का? हाच टॅक्स ज्यावेळेस वजा केला जातो बघा 24 कशातून, हा 36, याने याच्याकडून टॅक्स घेतला 36, याला म्हणतात आउटपुट टॅक्स.
इनपुट 24 होता त्याचा आणि आउटपुट 36 होता. मग 36 मधून 24 वजा केले. ज्या वेळेस तो वजा केला जातो पुन्हा इनपुट टॅक्स, तेव्हा त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. कारण त्याला ती सवलत मिळते या डिस्ट्रीब्युटरला किंवा होलसेलरला किंवा घाऊक वितरकाला ती सवलत मिळते. कोणती? की त्याने भरलेला कर वजा करण्याची. त्याने भरलाय 24, घेतलाय 36. 36 वजा 24, ज्यावेळेस तो भरलेला कर वजा करतो 36 वजा 24, तेव्हा त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC असं म्हणतात. इनपुट टॅक्स क्रेडिट. आता मी तुम्हाला पहिली कन्सेप्ट सांगितली इनपुट टॅक्स. ओके. दुसरी सांगितली आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स. इनपुट आउटपुट कळलं का? खरेदी करताना भरलेला ऍट द टाइम ऑफ परचेस, ऍट द टाइम ऑफ सेल घेतलेला, विक्री करून जो टॅक्स गोळा केला दॅट इज कॉल्ड आउटपुट टॅक्स. आता GST पेबल. GST पेबल म्हणजे देय GST म्हणतात त्याला मराठीत. आउटपुट टॅक्स सॉरी मराठी लिहितो वजा. आता इथे इनपुट टॅक्स वजा करतो ना आपण, वजा करताना त्याला म्हणतात ITC. ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. काय म्हणा? इनपुट टॅक्स क्रेडिट. त्याला सवलत मिळते इनपुट टॅक्स वजा करण्याची, म्हणून त्याला म्हणतात ITC म्हणतात. तुम्ही इंग्लिश मध्ये ITC लिहिलं तरी चालेल आणि याला आउटपुट टॅक्स असं म्हटलं तरी चालेल. आणि इकडे GST म्हटलं पेबल इंग्लिश मध्ये GST पेबल, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स म्हणजे ITC. आउटपुट मायनस ITC त्याला इनपुट टॅक्स म्हणजे हा इनपुट टॅक्स असतो. GST सॉरी इनपुट टॅक्स हा जो इनपुट टॅक्स आहे तोच आहे, फक्त त्याचं नाव बदललं आपण. इथं ITC म्हणतात त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट. आता इथून पुढे आपण या चार कन्सेप्टचा उपयोग करून GST काढणार आहोत. की GST ची तुमच्या लक्षात आली असावी असं मी गृहीत धरतो. असावी असं गृहीत धरतो, कारण काहींच्या डोक्यावरून गेलं असेल. मराठीत सांगितलंय, जास्त इंग्लिश मध्ये सांगितलेलं नाही, थोडं जड आहे म्हणून. आता मला असं वाटतं आउटपुट टॅक्स कळला, इनपुट टॅक्स कळला. आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स, त्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट, तीन गोष्टी. आणि GST पेबल किंवा ज्याला देय GST म्हणतात. आउटपुट टॅक्स इनपुट कधी, इनपुट कधी असतो? जेव्हा विकत ऍट द टाइम ऑफ परचेस, ऍट द टाइम ऑफ परचेस खरेदी करताना जो टॅक्स दिला जातो त्याला इनपुट म्हणतात. कळतंय का? विकल्यानंतर जो टॅक्स गोळा केला जातो म्हणजे दुकानदार आपल्याकडून जो टॅक्स गोळा करतो तो झाला आउटपुट टॅक्स. आणि इनपुट झाला, आउटपुट झाला. दुकानदाराला त्याने भरलेला टॅक्स वजा करण्याची सवलत मिळते, म्हणून त्याने भरलेला जो टॅक्स इनपुट टॅक्स त्याला ITC इन्कम टॅक्स क्रेडिट ITC म्हणतात. आणि मग GST पेबल बरोबर आउटपुट टॅक्स मायनस ITC म्हणजे देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आता
एखादं एक्झाम्पल पाहू म्हणजे तुम्हाला त्यातलं उदाहरण कळेल नेमकं कसं टॅक्स कसं हे करतात काय. बघा मराठीत इंग्लिशमध्ये असतो वाचतो आधी. मिस्टर रोहित इज अ रिटेलर. मिस्टर रोहित इज अ रिटेलर. ही पेड GST. बघा तो रिटेलर आहे. ही पेड GST ₹6,500 ॲट द टाइम ऑफ परचेस. ॲट द टाइम ऑफ परचेस. इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स ॲट द टाइम ऑफ परचेस. किती म्हटलं त्यांनी? ₹6,500. रोहित हे किरकोळ व्यापारी आहे. त्यांनी खरेदीच्या वेळी ₹6,500 GST भरला. खरेदीच्या वेळी भरला म्हणून इनपुट टॅक्स. पुढे ही कलेक्टेड GST. कलेक्ट केला, गोळा केला ₹8,000 ॲट द टाइम ऑफ सेल. म्हणजे कोणता टॅक्स? आउटपुट टॅक्स. ₹8,000. मराठीत बघा विक्री करून ₹8,000 GST गोळा केला. विक्री करून म्हणून आउटपुट टॅक्स. काय काय विचारलंय बघा. फाइंड इनपुट टॅक्स अँड आउटपुट टॅक्स. ठीक आहे, इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स. पुढे तिसरं व्हॉट इज द इनपुट टॅक्स क्रेडिट. आता त्याला हाताने भरलाय, हाताने गोळा केलाय, मग याच्यात हे वजा करताना त्याला सवलत मिळते याची. मग याला इनपुट टॅक्सला त्याचं क्रेडिट होतं म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट CREDIT, ज्याला शॉर्टकट तुम्ही ITC पण म्हणू शकता. हे प्रत्येक वेळेस याची गरज नाही. ₹6,500 इनपुट टॅक्स क्रेडिट. इंग्लिश मध्ये लिहिले, मराठीत लिहिले कळावं म्हणून. इनपुट टॅक्स आहे, ज्याला आउटपुट म्हणतात. ओके, मराठी. तिसरा काय पहिला प्रश्न विचारलाय? इनपुट टॅक्स व आउटपुट टॅक्स किती. बघा इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स. तिसरा प्रश्न रोहित. दुसरा प्रश्न रोहित यांना इनपुट टॅक्स क्रेडिट किती रुपये मिळेल? इनपुट टॅक्स क्रेडिट किती रुपये मिळेल? 6,500. कळलं का नाही कळलं? त्याने भरलेला टॅक्स जो आहे ना, त्याने घेतलेल्या टॅक्स मधून वजा करतात म्हणून त्या भरलेल्या टॅक्सला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. चौथा आकडा. तिसरा आकडा त्यांनी देय असलेला GST. त्यांनी देय असलेला GST. आता सूत्र बघा. देय GST किंवा GST पेबल. आउटपुट टॅक्स वजा ITC. इनपुट मला असं वाटतं हे सूत्र वापरा सगळ्यांनी. आउटपुट टॅक्स मायनस ITC. इकडून मला वाटलं असतं मराठीवाल्यांनी मला देय GST, इंग्लिशवाल्यांनी मला GST पेबल. तिसरा आकडा पण आता किमती भरा. आउटपुट टॅक्स किती? 8,000. 6,500 म्हणजे किती झालं? ₹1,500. दॅट इज द GST पेबल. आणि चौथा प्रश्न फाइंड द पेबल CGST अँड पेबल SGST. पेबल CGST, पेबल SGST. इथं पेबल GST अपॉन 2, पेबल GST अपॉन 2. इथं काय म्हणायचं? देय CGST, देय मराठीवाले SGST. देय GST भागिले 2, देय GST भागिले 2. हे किती आहे? किती आला GST? 1,500 भागिले 2, 750. संपलं घरी आहे की नाही? सोपं एकदम. व्हेरी सिम्पल. हे कळलं पाहिजे. तीन गोष्टी 1, 2, 3. अजून गणित घेऊ आपण. आता सेम गणित प्रॉब्लेम सेटमध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये आहे का बघूयात आपण आधी. हाय बघा प्रॅक्टिस सेट 4.2. पहिलं गणित बघा सगळ्यांनी पाहायचंय. आता सेमी नॉन सेमी. आता
मराठीत वाचतो, नीट पहा. चेतना स्टोअरने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला. चेतना स्टोअर्स पेड टोटल जीएसटी रुपीज 1,05,500 ऍट द टाइम ऑफ परचेस. म्हणजे इनपुट टॅक्स 1,05,000. 1,00,000. इज दॅट क्लिअर? पुढे वाचा. विक्रीवर 1,22,500 जीएसटी गोळा केला. अँड कलेक्टेड जीएसटी 1,20,500 ऍट द टाइम ऑफ सेल. 1,22,500 सेलवर, विक्रीवर 1,22,500 रुपये. तर सदर कालावधीतील चेतना स्टोअरला भरावा लागणारा देय जीएसटी काढा. फाईन जीएसटी पेबल. आता बघा, हे पहिले हे 2 गोष्टी दिल्या तुम्हाला. डायरेक्ट जीएसटी दिलाय, टॅक्स दिला, इनपुट आणि आउटपुट. आपण म्हणायचं इनपुट टॅक्स क्रेडिट, डायरेक्ट म्हणायचं ITC इज इक्वल टू, मराठी म्हणायचं, मराठीवाल्यांनी इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर कोणता टॅक्स वजा होईल त्याचा, हा. कळलं? मग सूत्र लिहायचं जीएसटी पेबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. मराठीवाल्यांनी लिहायचं देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट, किंवा मराठीवाल्यांनी देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC. दोघांची वजा करा. 1,22,500 वजा 1,05,000, 0,00,000 आणि 22. उत्तर किती? 22,000. बघा बरोबर आहे. टॅक्स पेबल जीएसटी पेबल इज 22,000. पहिलं गणित सोपं होतं बघा. आता दुसरं गणित एवढं समजून घेऊ आणि थांबूयात आपण. सूत्र कळले का? सूत्र इथं लिहून ठेवतो वाटलंच तर. हे बघा, ऍट द टाइम ऑफ परचेस, खरेदीच्या वेळी भरलेला. ऍट द टाइम ऑफ परचेस टॅक्स पेड, याला म्हणतात इनपुट टॅक्स. ओके. ऍट द टाइम ऑफ सेल टॅक्स कलेक्टेड. विक्री करताना जमा केलेला, त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स. पण व्यापाऱ्याला काय होतं, हा टॅक्स याच्यात वजा करायची सवलत मिळते म्हणून त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात, ज्याला ITC म्हणतात. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून फॉर्म्युला होतो देय जीएसटी म्हणजे जीएसटी पेबल बरोबर. इथे तुम्ही एकच सूत्र वापरा, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. असं सगळ्यांनी सरसकट हाच वापरा, मरू दे दादा. ओके. एक्झाम तपासणारे बरोबर समजून घे. तर अशा पद्धतीने हे सूत्र आहेत आणि ह्या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. मी फक्त 2 गणितं घेतली आहेत. 90 पानावरचं पहिलं सोडून दिलेलं आणि 4.2 मधलं पहिलं, अशी 2 गणितं घेतली आहेत. तिसरं एक मी गणित घेतो आणि मग आपण थांबूयात. मिस्टर जय केमिकल्स परचेस. बघा एक्झाम्पल नंबर 2 दुसरा घेतोय मी. मेसर्स जय केमिकल्स परचेस अ लिक्विड सोप हॅव्हिंग टॅक्सेबल व्हॅल्यू ₹800. म्हणजे जय केमिकल काय करतो,
परचेस करतोय, परचेस ॲट द टाइम ऑफ परचेस, खरेदी, इनपुट टॅक्स. मग हॅव्हिंग टॅक्सेबल व्हॅल्यू ₹800 ॲट द टाइम ऑफ परचेस, ॲट द टाइम ऑफ परचेस, खरेदीच्या वेळी. मराठीमध्ये जय केमिकल्सने ₹800 करपात्र किमतीचा लिक्विड सोप खरेदी केला. खरेदीच्या वेळी कोणती किंमत आहे त्याची? टॅक्सेबल व्हॅल्यू ॲट द टाइम ऑफ परचेस किंवा खरेदीच्या वेळी टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू कुठे गेलं ते? ₹8,000 म्हणजे ₹8,000 किमतीचा लिक्विड सोप करपात्र किमतीला. मराठीमध्ये याला म्हणणार करपात्र किंमत. ओके. आता पुढे सोल्ड टू द कंझ्युमर फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू 10,000 ॲट द टाइम ऑफ सेल, विक्रीच्या वेळी. असं लिहायचं. मराठीवाल्याने म्हणायचं खरेदीच्या वेळी, त्यांनी म्हणायचं विक्रीच्या वेळी. इंग्लिशवाल्याने म्हणायचं ॲट द टाइम ऑफ सेल, टॅक्सेबल व्हॅल्यू किती बघा गणितामध्ये 10,000. मराठीमध्ये काही करपात्र किंमत. ओके. आणि तुम्हाला रेट ऑफ जीएसटी इज 18%. रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 18%. जीएसटीचा दर 18%. जीएसटीचा दर 18%. रेट ऑफ जीएसटी. ओके. आपल्याला करपात्र टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती आहे, रेट माहिती आहे, त्याचे फॉर्म्युले आपले झाले बघा. जीएसटी इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू जीएसटी पर्सेंट. आहे का लक्षात? हा इंग्लिश मध्ये झाला. मग जीएसटी बरोबर काय? करपात्र किंमत गुणिले जीएसटी दर. मराठीवाल्यांनी हे, इंग्लिशवाल्यांनी हे. करपात्र किंमत बघा पुढे ₹8,000 गुणिले यालाच हा जीएसटी काढतोय आपण. यालाच कोणता टॅक्स म्हणतात? खरेदीच्या वेळी कोणता म्हणतात? करेक्ट. म्हणून याला इथे इनपुट टॅक्स म्हणा. 8,000 गुणिले 18 भागिले 100, 1/0 असाच, 8 × 64, 8 × 6 14. हा झाला इनपुट टॅक्स. विक्रीच्या वेळेस जीएसटी काय म्हणणार? आउटपुट टॅक्स. मराठीतले आउटपुट टॅक्स इथे मराठीतले आउटपुट टॅक्स बरोबर किती रुपये? 10,000. फॉर्म्युला काय आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू जीएसटी पर्सेंट. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मराठीत? करपात्र किंमत गुणिले जीएसटीचा दर. हे बघा हे सूत्र 10,000 गुणिले 18/100, 2 शून्य कट करा. हे 2 शून्य असेल, 18 × 1 = 18. बरोबर आहे का? आता म्हणजे हा कोणता टॅक्स आला? आउटपुट. आउटपुट टॅक्स. पण आता प्रत्यक्षात ज्यावेळेस आपल्याला विचारलंय फाइंड सीजीएसटी पेबल बाय द जय केमिकल्स, मिस्टर जय केमिकल्सच्या केंद्राचा देय व राज्याचा देय काढा. माझी जीएसटी पेबल काढू आपण. बरोबर आहे? इनपुट टॅक्स आला, आउटपुट टॅक्स आला. आता जीएसटी पेबल फॉर्म्युला आहे बघा. त्यासाठी आधी इनपुट टॅक्स क्रेडिट लागेल. मग ह्या गणितामध्ये आता हा जो इनपुट टॅक्स आहे त्याला आता म्हणणार इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी बरोबर 1440 इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर 1440. देय जीएसटी आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी
1800 वजा 1440 360 रुपये ₹360 आलं का जीएसटी पेबल. तुम्हाला सीजीएसटी जीएसटी काढायचं मग फक्त म्हणायचं सीजीएसटी पेबल जीएसटी पेबल भागिले 2 संपलं. आणि त्याच्या खाली जीएसटी पेबल भागिले 2 180. आता मराठी काय म्हणणार देय सीजीएसटी देय जीएसटी भागिले 2 बाकी सगळं सेम. ठीक आहे. याच्यावरची गणित आपण पुढच्या तासाला पाहूयात. धन्यवाद.